2027ची जनगणना प्रक्रिया जनगणना प्रशिक्षण कर्मचाऱ्यांचा डेमो प्रत्यक्ष जनगणना 16 मे ते 14 जून दरम्यान जिल्हाभरात 59 कर्मचाऱ्यांमार्फत तालुका स्तरावर प्रशिक्षण देणार असल्याची प्रशासनाची माहिती। जनगणनासाठी घरोघरी येणाऱ्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना खरी माहिती देण्याचे प्रशासनाचे आवाहन। भारताची 2027ची जनगणना प्रक्रिया सुरू झालेली असून त्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यात देखील जिल्हा प्रशासनामार्फत जनगणना करण्यासाठी प्रशिक्षणाचे कार्यक्रम सुरू आहेत। त्या अंतर्गत आज येथील भोणे रस्त्यावरील घरकुल परिसरात प्रशिक्षण घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा डेमो या ठिकाणी घेण्यात आला। यावेळी प्रत्यक्ष जनगणना मोबाईल ॲपद्वारे कशा पद्धतीने फीडिंग करावी या संदर्भात माहिती मुकेश कापुरे यांनी दिली। जनगणनेसाठी राज्यस्तरावरून 2 प्रशिक्षक देण्यात आले। त्यानंतर जिल्हा स्तरावर 59 प्रशिक्षक हे तालुका स्तरावर प्रशिक्षण देतील। प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रत्यक्ष जनगणनेला सुरुवात करण्यात येणार आहे। सर्व प्रगणकांना त्यांचे स्वतःचे मोबाईल वापरायचे आहेत। त्याद्वारे 34 प्रकारची कुटुंबाची माहिती घ्यायची आहे। 16 मे ते 14 जून दरम्यान ही प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू होईल। या दरम्यान प्रत्यक्ष घरोघरी जाऊन जनगणनेची माहिती संबंधित कर्मचारी घेतील। जिल्हा प्रशासनामार्फत जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। यासाठी वेळोवेळी प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी प्रत्यक्ष फील्डवर नायब तहसीलदार रमेश वळवी यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। जनगणनेसाठी प्रत्येक नागरिकांनी प्रगणक विचारतील ती सर्व माहिती खरी द्यावी व सहकार्य करावे अशी अपेक्षा प्रशासनामार्फत व्यक्त करण्यात आली आहे। या संदर्भात मुकेश कापुरे काय म्हणाले ते पाहूया। नमस्कार, मी मुकेश कापुरे, जिल्हास्तरीय प्रशिक्षक। आपण सर्व जाणतो आहोत की भारताची जनगणना 2027 ची प्रक्रिया सुरू झालेली आहे। या प्रक्रियेअंतर्गत देशभरामध्ये प्रशिक्षणाचे कार्यक्रम सुरू आहेत। महाराष्ट्रात सुद्धा यशोदा पुणेच्या माध्यमातून जिल्हास्तरीय प्रशिक्षकांना प्रशिक्षित केलं गेलं। त्यापैकी 2 प्रशिक्षक आपल्या नंदुरबार जिल्ह्यासाठी देण्यात आलेले आहेत। या 2 प्रशिक्षकांच्या माध्यमातून जवळपास 59 जिल्हास्तरीय प्रशिक्षकांना प्रशासनाच्या वतीने प्रशिक्षण दिलं जात आहे। या प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यातील हे प्रशिक्षक जाऊन त्या ठिकाणच्या जनगणनेच्या प्रगणनाचं जे काम करणार आहेत त्या प्रगणकांचं प्रशिक्षण हे घेतील। त्यांना संपूर्ण माहिती त्या ठिकाणी दिली जाईल। ही भारतीय जनगणना 2027 ची प्रक्रिया पूर्णपणे जनगणना व्यवस्थापन आणि देखभाल CMMS डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे। सर्व प्रगणकांना त्यांचे स्वतःचे मोबाईल वापरायचे आहेत। या मोबाईलमध्ये भारतीय जनगणना 2027 सरकारच्या वतीने त्यांना एक ऍप्लिकेशन दिलं जाईल। या ऍप्लिकेशन मध्ये संपूर्ण कुटुंबाची माहिती या प्रगणकांना प्रत्येक नागरिकाच्या घरी जाऊन 1 ते 34 प्रश्नांच्या माध्यमातून घ्यायची आहे। या 1 ते 34 प्रश्नांमध्ये कुटुंबाची एकूणच सर्व प्रकारची आर्थिक आणि एकूणच ते कुठे राहतात, काय करतात, नळाला पाणी कशा पद्धतीने येतं, ते काय खातात, कोणत्या गोष्टींचा वापर होतो, विद्युत आहे का, LPG गॅस किंवा कोणत्या सोयी सुविधांचा वापर करतात, या संदर्भातील पूर्ण माहिती त्या ठिकाणी 1 ते 34 प्रश्नांमध्ये मोबाईल ऍपच्या माध्यमातून घेतली जाणार आहे। स्वयंगणना सुद्धा आपल्या देशामध्ये होत आहे। 1 मे ते 15 मेच्या दरम्यान स्वयंगणना करण्यासाठी ऍप्लिकेशन सर्व नागरिकांसाठी ओपन केलं जाईल। या माध्यमातून स्वतःची जनगणना स्वयंगणनेच्या माध्यमातून नागरिक करू शकतील। परंतु स्वयंगणना केलेल्या घरांचं सुद्धा पुनर्विलोकन किंवा त्याची माहिती पूर्ण प्रगणक तपासतील आणि त्याच्यानंतर त्याची पुष्टी केली जाईल। ही पुष्टी प्रगणकांच्या माध्यमातून त्यांच्या सुपरवायझर्स आणि त्यानंतर तालुकास्तरीय चार्ज ऑफिसर जे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाईल आणि ती खरी किंवा खोटी याची तपासणी करून त्याला मान्यता दिली जाईल। 16 मे ते 14 जूनच्या दरम्यान ही संपूर्ण प्रक्रिया आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणि एकूण पूर्ण देशातल्या काही भागांमध्ये राबवली जात आहे। देशातल्या काही राज्यांमध्ये ही प्रक्रिया सुरू झालेली आहे। 16 मे ते 14 जून पर्यंत प्रत्यक्ष प्रगणक प्रत्येकाच्या घरी जातील आणि त्या ठिकाणी ही भारताची जनगणना प्रक्रिया पूर्णतः राबवली जाणार आहे। या प्रक्रियेमध्ये सर्व नागरिकांनी त्यांची खरी माहिती
प्रगणकांपर्यंत पोहोचावी अशा प्रकारची प्रशासनाने अपेक्षा व्यक्त केलेली आहे. भारतामध्ये विविध प्रकारच्या योजना कशा पद्धतीने लागू होतील हे या जनगणनेच्या माध्यमातून बाहेर आलेल्या माहितीच्या निमित्ताने योजना आखणी सोपी होणार आहे आणि त्या निमित्ताने भारत सरकार, महाराष्ट्र शासन, नंदुरबार जिल्हा प्रशासन या ठिकाणी काम करत आहे. आम्ही सर्व जिल्हास्तरीय प्रशिक्षक आता राज्यस्तरीय जे 2 प्रशिक्षक आहेत त्यांच्या माध्यमातून प्रशिक्षण घेत आहोत. आज प्रत्यक्ष फील्डवर कशा पद्धतीने प्रगणकाने सर्वेक्षण करावं याची माहिती आम्हाला दिली जात आहे. हीच माहिती आम्ही तालुक्यांच्या ठिकाणी जाऊन देणार आहोत आणि प्रत्यक्ष जे प्रगणक घराघरापर्यंत पोहोचतील त्या प्रगणकांना सुद्धा आपण अशा प्रकारचं प्रशिक्षण देऊन त्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारची भारतीय जनगणना 2027 होईल यासाठी सर्व प्रयत्न करतो आहोत. सर्व नागरिकांनी सहकार्य करावं ही अपेक्षा.